नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो चोराडीच्या एक आदत एक बैल मैदानामध्ये आणि या मैदानात अप्रतिम असा पळ दाखवून उर्मिलाताई यांच्या राजाने आज फायनलचा गुलाल घेतलाय आणि खूप जबरदस्त असा पळ आज गटाला आणि सेमीला दोन्ही फेऱ्याला दाखवला आणि आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांनी. चला तर मग त्याची मुलाखत चालू करू. मित्रांनो, ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर आपल्या समोर येतात. आप्पा नमस्ते. नमस्ते. भयान स्पीड लागलं गाडीला सेमीला तर. नाही, पळाली गाडी चांगली. काय ते काढतोच बे पळणार वासरू आहे, आदत मधलं टॉपचं वासरू आहे. बैल बी आता राजा चांगलाच पळतो त्यामुळं पळाली गाडी. आता एक 3-4 दिवस झालं नियोजन चाललं होतं बऱ्याच दिवसापासून, पण योगायोग घडून येत नव्हता. ते आला योगायोग घडून. गाडी पळाली गटाला. गाडी गटाला चांगली कडनं पळली 9 नंबर तासावर ना. काढतोच बाहेरनं राजा आतनं चांगली पळली होती. शेमेला 4 नंबर तासावर पळली, चांगली पळाली. सुट्टी स्पीड चांगलं लागलं गाडीला. आप्पा ताई जशा जिद्दी आहेत तसं राजा पण त्याची जिद्द दिसते कुठेतरी पाहताना. काय सांगेल? नाही, कसं आहे, ताईंचं आता शेटजी बी आमचं आल्यात काल. ताईंचं तर काय विषय नाही, बैलांवर त्यांचं म्हणजे मनापासून प्रेम आहे म्हणून बैल बी त्या तोडीत बैल सुद्धा ईर्षीनं पळाले पळते ती. आपल्याला काय नंबरचं लई देणं घेणं नाही, फक्त आपल्याला गुलालाशी मतलब आहे फक्त जास्त. गुलालासाठी फक्त आपण धडपडतोय ते गुलालासाठीच. असं जाणवतं का कधी किंवा शेटजी आणि ताई ज्यावेळेस येतात त्यावेळेस काहीतरी पळाच्या स्पीडमध्ये वगैरे काय? पळाच्या तसं काय स्पीडचं नाही, तर बैल फक्त आल्यावर थोडं मोकळ्या मनानं वाईज बरं वाटतं. आम्हाला बी बरं वाटतं, बैलांना बी. आता आम्हाला वाटतं म्हणजे बैलांना सुद्धा आता त्यांचं किती केलं तरी प्रेम आहे जनावर, त्यांना बी वाटणारच की थोडं माया मालक आलं, गाडी दिसली तरी फरक पडतो बैलांना सुद्धा बऱ्यापैकी. त्याचं वैशिष्ट्य काय आहे नक्की थोडंसं सांगा लोक. नाही, बैल तसा एकदम जिद्दीचा बैल आहे आजपर्यंत. म्हणजे आता आदतपणापासून बैल बघतोय, मी बी पळावला कवचितलं इथलं एक म्हणजे अख्ख्या 2 वर्षातलं इथलं एक 10 मैदानला इथलं हाणला नसेल आपण बैल. पण बैल कंटिन्यू एक 10 मैदानला इथलं गुलाल नसेल 2 वर्षात. कंटिन्यू बैल गुलालात आहे, सतत गुलालात आहे. साधारणतः नाही म्हटलं तर 90 ते 95% सक्सेस रेट आहे. 100%. म्हणजे एवढं सोपं नाही, एवढं नाही. रेग्युलर गुलालात राहणं सोपं नाही एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये. हो, आज पण जवळपास नाही म्हटलं तर 75 गट पडले. 75 गट आहे. समधी आदतचे टॉप आहेत बैल, समधी टॉप मध्ये आहेत. पळाली बी गाडी चांगली. आता नशिबानं फायनलला बी 5 नंबर तासावं लागली. बघू आता नशिबाचे 7 असेल तर काहीतरी घडेल. आज प्रेक्षकांचं पण म्हणणं होतं गटपास करून आलेली ना गाडी त्यावेळेस की जेवढे गट तेवढं तोपर्यंत झालेलं म्हणजे राजा पळतो तेवढ्या सगळ्यात जास्त स्पीड लागलेली त्या जोडी. जास्त स्पीड काय होतंय आजपर्यंत आमचं आता काय झालंय, जसं आता ह्या 1-2-3 महिन्यात ना गाडीचं आमचं बॅडलक म्हणजे गाडी प्रत्येक मैदानातच 2 पावत्याचं जिथं नियम निघलं का तेव्हापासून आमच्या कंटिन्यू 2 पावत्या कडेला 1 नंबर तरी तास नाही तर 10 नंबर तरी तास अशाच गाड्या निघतात. आज बी आमच्या दोन्ही पावत्या 9 नंबर तासा होत्या. 9 नंबर तासावरच आम्ही गट काढला. म्हणजे आता गट कडनं काढला म्हणजे सेमीफायनलची आशी आज आम्ही सोडून दिली. जर गट मधनं पडलो असतो तर सेमीफायनलचं बी आमच्या मनात दगदग राहत होते. आज मन मोकळंच, गट काढला की मोकळ्या मनानं आज फायनल करणं 100%. म्हणजे एक प्रकारे कुठेतरी ते कॉन्फिडन्स आला, विश्वास आला की बाबा 9 नंबर वरनं गट काढलाय म्हटल्यावर काय पाहिजे गाडी असं वाटला आणि आता तर जस्ट पुकारले मोरे सरकारने 5व्या तासावर आली गाडी फायनलला. त्यामुळे तर काय विषयच नाही. शेटजींकडे येतो. दादा नमस्ते. नमस्ते. कसा आनंद आहे, आज फायनलचा गुलाल घेतलाय आणि तुम्ही सुद्धा उपस्थित आहात. कुठेतरी ताई पण हव्या होते या आनंदमयी क्षणी. काय सांगत? ती तब्येत ठीक नसल्यामुळे ती आली नाही. अच्छा. पण सगळ्यात महत्वाचं आज आम्ही गुलालात गेलोय. आता काय नंबर कुठलाही होते त्याचं काय नाही. आता आपण चिंता असणार किती नंबर बसतोय, तिला असणार, ताईला असणार. आम्ही गुलालाशी समाधान आहे. तुम्ही जिथं जाईल तिथं राजा गुलालातच असतो, नाराज करत नाही. काय सांगा? शक्यतो नाही कधी असं म्हणजे कायमस्वरूपी आम्ही जाईल तेवढे कंपल्सरी गुलाल आहे. कधीतरी एकदा मला वाटतं इकडे मैदानात सुट्टीसाठी सुटलाच नाही बैल त्याच वेळी. तर मला मी असताना शक्यतो आम्ही कायम गुलालात आलो. काय वैशिष्ट्य जाणवते राजाबद्दल पळण्याबद्दल? नाही, पळ चांगलाच आहे, पळतोय. वैशिष्ट्य असतं ते आता आपण वगैरे समजणार. पण माझं वैयक्तिक मी फार बसला असल्यावर माझं जरा ध्यान असते येता जाता गोंजार ना इकडे तिकडे ती लढा लावते हीच म्हणेन मी. बाकी पळण्याच्या बाबतीत मी काय सांगू शकणार नाही. पण एक आपलेपणा किंवा त्या जनावरांविषयी मालकांच्या विषयी जे ओढ म्हणतो ती त्याची दिसून येते. शेठजी, आपण राजाला घेतल्यापासून संपूर्ण व्यवहार झाल्यापासून मला वाटते सलग 2 मैदानात गुलाल घेतले, 2-3 मैदान झालं गुलाल. पाठीमाग तेवढं कडन आलं माळशेसला त्यावेळी हे झालं, बाकीचं होतं. बरं.
एक प्रकारे कशा पद्धतीनं प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स होता जेव्हा राजाला तुम्ही पूर्णपणे व्यवहार तुमचा झाल्यानंतर वगैरे कशा पद्धतीने म्हणजे काय काय कॉन्टॅक्ट वगैरे कसे झाले फोन वगैरे किंवा मैदानात आल्यावर वगैरे काय काय गोष्टी कानावरती आल्या सकारात्मक? नाही असं काय नाही, कसं होतं पहिल्यापासून आमचं आणि दादांचं सुद्धा ट्रेनिंग एकदम उत्तम होतं, काय प्रॉब्लेम नव्हता. पण दादांनी थोडी काय आर्थिक म्हणजे जवळचं त्यांचं काहीतरी ॲडजस्टमेंट असल्यामुळे दादांनी तो निर्णय घेतला. तर दादांच्या बरोबर आम्हाला अजून दादा पार्टनरशिप मध्ये असल्यासारखंच वाटतं. अजून असं काही वाटत नाही की बाबा, कारण कायम दादांचा काल रात्री फोन आलता, सकाळी फोन आलता, तिला फोन चालू होता. मी म्हणलं कोणाचा फोन आहे? तर दादांचा फोन आहे. चर्चा चालली होती, ह्या खांद्यानं हाना त्या खांद्यानं हाना, असं असं आपण पण सूचना द्या, हे ते चालू होतेच. त्यामुळे असं काही वाटत नाही की बाबा एक करार म्हणजे अग्रीमेंट झालं क्लिअरचं मालकीचं, पण आहे संबंध आमचं जसं पहिलं आहे म्हणजे तसंच आहे. कुठेतरी एक घरातलेच मेंबर हो, अजून काय विषय मला वाटतं हा पैरा का कुठला तरी पैरा दादानी सुचवलाय. म्हणजे असं काय विशेष नाही, काय प्रॉब्लेम. आणि कुठेतरी नियोजनामध्ये वगैरे पण दादा सहकार्य आहे. हो, मी बघितलं, कारण फोन वगैरे आल्यानं असते ना, फोन चालू असते मी बघतो ना, दादांच्या बरोबर चर्चा असते, आपाच्या बरोबर चर्चा असते. आप्पा दादा आणि ही तिघं मिळूनच करतात ना शक्यतो. या ताईंच्या आणि तुमच्या मोकळेपणाच्या स्वभावामुळं आज तुमचे नंदी एवढेच पाळतात का? एवढे पाळतात ते काय माहित होता. आप्पा तुमचं काय म्हणणं आहे यावर? आणि कसं आहे मग ती मगाशीच नाही का म्हणलं तुम्हाला, माया शेवटी आपण बी माया लावली तर जनावर सुद्धा आपल्याला लावा लागते ना. तुमचं आणि राजाचं नातं की वेगळंच आहे आणि घट्टच आहे, काय सांगा? नाही कसं पहिल्यापासून आता आपण जसा घेतला पण म्हणजे तसा अर्जुन होता आपल्याकडे आधी. अर्जुनची गाडी 1-2 मैदान आम्ही पळवली, त्यावेळेस लगातार 1 नंबर केलं. आणि त्याच्यानंतर आमचा करारच झाला. करार झाल्यानंतर तर रेग्युलर बैल आपल्याच हातात आहे आदत असण्यापासून. आता बैल 4 दाते बैलाचं म्हणजे जसं आपल्याला कंडिशन पूर्ण बैलाची माहिती आहे, काय बैल कुठं कसा करेल काय करेल, त्यामुळे जजमेंट फुल आहे बैलाचं. आता सातत्यानं राजाच्या गाडीवरती तुम्ही बसता, कुठंतरी टेक्निकली बघायचं झालं सर्व गोष्टी राजाच्या माहीत झालेत का? कुठं बाबा कुठं जास्त स्पीड लावतो तो तेच की, मग आता आदतपणापासून आपण हाणलाय ना, त्यामुळे बैला जजमेंट पूर्ण माहित झालं. आप्पासनी जजमेंट आहे का नाही माहिती, राजाला जजमेंट आहे. 50 माणसात आप्पाचा शर्ट ओळखतोय आणि लगेच कान ठाव करून उभा राहतोय. आप्पाच्या पेक्षा राजांचे जजमेंट बरोबर रावले. आप्पा आता नवीन किट काढलेली ना, किट दिलं तर मला घालायला, म्हणजे घातलं मी. बैलच असा ओळखत नव्हता, भेट नव्हता बैल अजिबात. असं जवळ गेलं काय केलं तर बैलच काय करत नव्हता. शेट सुद्धा आमचं म्हणलं ना, तो पिवळा शर्ट घाला बैल त्याला भेयला. तेवढं मैदानात घातलेलं नाही काढला, पण शिव बैल शर्ट दिसला तर बैल जवळ नाही घेऊनच घेत नाही कसाच. राजाबद्दल जो काढतोस पळाला त्याच्या स्पीड बद्दल जरा स्पीड वासरो तो टॉप मध्ये स्पोर्ट एखादी पब्लिकचा वासरो आहेत की काढतो सोली शेडजी काढतोस भवितव्य कसं बघतायत तर सध्या? नाही, मला त्यातलं एवढं नॉलेज नाही, पण चांगला पळाला. चांगलं पळालं. मित्रांनो, आज राजासोबत अप्रतिम असं पाहायला म्हणजे काढतूस आणि सर्व प्रेक्षकांची मन या जोडीने जिंकली. काढतूसचे सर्व सहकार्य मित्र आपल्या समोर येतात. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आज राजा आणि काढतूसची जोडी कशी पाहिली? जोडी चांगली पडली एकदम. गटाला आपण 9 नंबर तासानं पडलेलो, सेमीला मध्ये आली गाडी 4 नंबर तासानं, ती सुट्टात काढला आपण सेमी. आणि गटाला तर काही विषयच नव्हता. काय सांगाल? राजा एक हिंद केसरी नंदी आहे आणि त्याच्यासोबत पळणं एक नशीबच मानणार. नशीब म्हणजे आमची म्हणजे इच्छा पण होती त्याच्यासोबत पळायची, पेडगावपासून इच्छा होती. मी बऱ्याच वेळा आप्पांना फोन केला, आप्पा म्हणले आपण 100% एक ना एक दिवस नक्की पळणार. नियोजनाच्या बादशाकडे येऊयात. काय नियोजनाच्या बादशाह यश भाई. काय सांगाल? स्पीड बद्दल काय सांगाल? राजाबद्दल काय सांगाल? राजा काय टॉपचा वेळ आता. कसं असते दादा, आता आपण स्वप्न पाहिलेलं असते आणि ते कुठेतरी स्वप्नपूर्ती होते. म्हणजे स्वप्नपूर्ती म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हटल्यावर गुलालानच स्वप्नपूर्ती होते. आणि आज तुमच्या डोळ्यासमोर ते यश तुम्ही अनुभवताय. आता कसं वाटतंय म्हणजे, आणि ते स्वप्न पाहिलेलं आज ते कुठेतरी सत्यात उतरते. आता आपल्याला इच्छा होती राजाबरोबर पळायची. म्हणजे आपल्याला सहसा असं मोठं पैरे येत नाहीत. म्हणजे आपल्याला डावालच्यात बरेच जण आपला म्हणजे पळतोय, पण आपल्याला डावालच्यात पण आज ताईंच्या आपल्या खरंच त्यांचा आपण उपकार का विसरणार नाही. त्यांना आपल्याला बैल दिला, आपण आपल्याला सहकार्य केलं चांगलं. ना किती जरी पळलं, अगदी तुमचं जोटं तोडून जरी पळलं तरी पैशाशिवाय माणसाला म्हणजे नाही का, पैशाशिवाय किंमत नाही. अक्षय तुमचं जोटं तोडून पळू द्या, पण खरंच मानला पण ताईंना. आज एका शब्दावर त्यांना आपल्याला म्हणजे नाही का बैलही दिला आणि आपला पायरा जुळून आला आणि आज गाडी खाण्यासाठी पात्र झाली. दिवसापूर्वी नियोजन झालं हे पेडगावपासून चाललेलं आहे आपलं. तोपर्यंत म्हणजे माळशिरस पर्यंत चालतं नियोजन. आपण मला म्हणले माळशिरस पर्यंत नियोजन झालंय, आपण पुढचं एखादं मैदान नक्की पळू. मग आज योगा आला आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली. बद्दल काय सांगाल? शेटजींचा तर स्वभाव इतका म्हणजे रॉयल आहे की त्या बोलणं म्हणजे काय म्हणतात त्याला,
बोलू शकत नाही, एवढा रॉयल स्वभाव आहे त्यांचा. डावल काय जायचं म्हणजे काय नेमकं कारण काय नेमकं बैल तर एवढा पळतोय. कारण हेच की बाबा तुम्ही बक्षीस आम्हालाच द्या सगळं, नाहीतर बाबा भाडं द्या आम्हाला किंवा वायदी द्या, असं म्हणजे प्रत्येकाला पैशाशिवाय कोण बोलतच नव्हतं. अक्षय तुमचं किती पळू द्या, पैशाशिवाय कोणच बैल देत नाही, असा विषय. तुमचा नंबर सांगा म्हणजे कॉन्टॅक्ट करतील बैलगाडी मालक पायऱ्यासाठी. आपल्या आयडिओ नंबर आहे की, पुन्हा एकदा सांगा प्रेक्षकांना. नंबर सांगेश. मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. अप्रतिम असं आदत वासरू पळते आणि आज राजासोबत त्याच जिद्दीनिशी पळाला आणि आज फायनलचा गुलाल घेतलाय. भवितव्य कसं बघताय काडतूसचं आणि काय भविष्यामध्ये काय काय अपेक्षा आहे त्याची? काडतूस म्हणजे एक असं वासरू आहे की आम्हाला तर म्हणजे असं वाटतंय की समोर दिसतंय की हे टिकून पाहणार वासरू आहे. असं नाही की बाबा 4 दिवस पळून थांबणार आहे, हे कंटिन्यू वासरू टिकून पाहणार. कारण आत्ताशी वासरू मला वाटते 18.5 महिन्याचं आहे वासरू. बरं म्हणजे त्याच्यामुळे 1.5 वर्षाचं वासरू आहे. हो 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 1.5 वर्षामध्ये एवढ्या म्हणजे सातत्यानं आणि म्हणजे शिस्तीनं पळणं म्हणजे सोपं नाही. 30-35 गुलाब झाले आतापर्यंत फायनल. एवढे गुलाल झाले 30 ते 35 गुलाल. 1 नंबरचं फायनलचं. बर 1 नंबर केलेला गुलाब. मित्रांनो खूप जबरदस्त पळते आणि नियोजन करतात दादा, ते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. भक्कम आधार म्हणजे आमचा बंटी डॉक्टर. बर सगळ्यात मोठा म्हणजे सूत्रधार हा म्हणजे तेच, कारण सगळं त्याचं घडवण्यापासून त्यांना सगळं केलेलं आहे त्यांना. बर ताईंचे बंधू पण आहेत. दादा काय आनंद आहे आज, जोडी कशी पाहिली आज? जोडी रंगाबीला जाम जोडी पडली आज. काय काय नाव काय पाडले तुम्ही? रंगाबीला जोडी हा काय बरं तसं? का बरं असं आज का? मला बघितलं तशी ते आठवण झाली रंगाबीलाची. काय म्हणजे रंगाबिल्ला काय नाही? लय मोठं त्यांचं हे आहे, इतिहास आहे रंगाबीलाचा. तशी मला आज रंगाबीलाच जोडी दिसली, राजाची आणि काडतूसची. छान गाडी पळाली, मस्त गाडी पळाली. त्या काढतूस बद्दल काय सांगितलं? काडतूसलाच बघून मला रंगाबीलाच्या जोडीची आठवण आली. आणि समाधान आहे का? हो मस्त मस्त, खूप छान गाडी पळणार मित्रांनो आणि अजून इथनं पुढं मग पळणार. पाळणार 100. हो मित्रांनो खूप अप्रतिम अशी जोडी पाहिली आणि पळणारी फळं- चेहऱ्यावरचा संपूर्ण टीमचा आनंद सांगून जातो की हा विजय किती मोठा आहे. धन्यवाद.